मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा माऊलीला भेटणार आहोत जिचं आपण स्वागत करणार आहोत या कार्यक्रमात। रंजना अशोक हांडे या संपूर्ण कुटुंबात आज त्या माऊलीला बोलतं करणार आहोत, तिचा सन्मान करणार आहोत। तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार 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 नमस्कार। माऊली, ओळख करून द्या सगळ्यांची। हे अशोक हांडे, हो नमस्कार। त्यांची मी मिसेस। अरे वा। हे बाबा शेट्टी, नमस्कार। यांचे खास मित्र। हो। ह्या सुमन चव्हाण, त्या माझ्या मोठ्या ननंदबाई। शोभा शिंगोटे, त्या धाकट्या ननंदबाई। हो। हा मुलगा सुजय। हो। नातू निवान। हो। हॅलो हॅलो आणि सुनबाई पारुल। नमस्कार नमस्कार। बालपण कुठलं? पिंपळवंडी, जुन्नर तालुका। तिकडे मग लग्नानंतर इकडे आले मुंबईत। पण त्याच्यापूर्वी कधी मुंबईत येणं नाही? नाही, एक दोन वेळा असं झालं, पण जास्त नाही। पण मग तिथे कोण कोण होतं गावी? ते आई वडील आणि भाऊ बहीण। मग आई बाबा करायचे काय तेव्हा? शेती करायचे, वडील पोलीस पाटील होते। बर, मग पहिल्यांदा बघण्याचा कार्यक्रम झाला तो कुठे झाला? गावी, आमच्या घरी। तिकडे घरी हे आले होते? हो। साधारणतः मुलगा जेव्हा येतो त्यावेळेला कुठून तरी त्याला बघतात की कुठला मुलगा आहे, काय मुलगा आहे, असं तुम्ही लपून बघत होता त्यांना? नाही, लपून नाही पाहिलं, हां. कारण डायरेक्ट मला माझ्या वडिलांनीच सगळं कांदा पोहे वगैरे घेऊन जायला सांगितलं। तुम्हाला? तुम्ही घेऊन गेला? हो। मग तेव्हा हे कसे काय, म्हणजे तो प्रसंग सांगा ना आम्हाला। कोण कोण होता, तुम्ही कसे बसलेले होते घरात त्यावेळचा? त्यावेळे काय, हे यांचे मामा, माझे वडील बसलेले। बर। आणि आणखीन एक मध्यस्थी होते आणि मला बोलवलेलं। नंतर ही लोक सगळे बाहेर गेले आणि आम्हाला दोघांनाच बसवलं। मग तेव्हा तुम्ही बोलला त्यांच्याशी? त्यांना विचारा, हा, त्यांना विचारा काय झालं होतं तेव्हा? अरे, सॅम्पलचा माल आणि खरा माल ह्याच्यातला काय फरक असतो? अर्धा तास जरा ही बोललीच नाही, एकही शब्द बोलली नाही। 100 प्रश्न विचारले तरी माझा थोडासा गैरसमज असा होऊ लागला की मुकी आहे की काय, आणि म्हणून मी म्हटलं बरं आहे ही बोलत नाही, म्हणून मी पसंत केली। आणि आता काय म्हणणं आहे तुमचं? बरं, मला सांगा, किती अर्धा तास होता तुम्ही? हो, अर्धा तास दोघेच होतो। दोघेच? काहीच बोलला नाही? म्हणजे अगदी हा नाही अशी उत्तर दिली। नाही, काही ते पण नाही रे। ते पण नाही. लास्टला नंतर अगदीच। पण मग लगेच तुमचा होकार तेव्हाच ठरला होता? नाही, काय झालं ऍक्च्युली तिला ते माहिती नसेल। आम्ही ज्यावेळी बघायला गेलो त्यावेळी मी, मामा आणि माझे एक मित्र होता, तर तेवढ्यात आम्ही घरापर्यंत पोहोचलो। एक मुलगी बाहेर आली, अशी ती काहीतरी कामासाठी बाहेर अशी जात होती आणि आम्हाला बघून ती आत पळून गेली। तेव्हा मी मित्राला म्हटलं ही असेल तर बरं आहे। त्यामुळे मी तिला बघायच्या, म्हणजे त्याच याच्यामध्ये समजलं की नाही, माझ्याकडून तरी होकार झाला होता। आणि माझ्याकडून होकार होण्याचं कारण म्हणजे तिचे वडील माझ्याशी जे पद्धतीने बोलले, त्यांनी त्यांच्या 3 मुली, 1 मुलगा, प्रत्येकाला शिक्षण दिलं गावात खेड्यात राहून, आणि त्यांना एक व्यक्तिमत्व दिलं प्रत्येक मुलाला। आणि तिसरी गोष्ट म्हणजे हिच्या वडिलांचे वडील वामनराव त्र्यंबकराव काकडे हे माझ्या वडिलांना शाळेत शिकवायला होते। हो। अशा प्रकारचं ते बॅकग्राऊंड असल्यामुळे ते सांगा, असं त्यांनी एवढा विचार केला, तुम्ही होकार का दिला मग? माझा होकार म्हणजे वडिलांनी जे सांगतील ते परफेक्ट असणार। पण मला सांगा, तुम्ही तिथे गेल्यानंतर 30 मिनिटं आत बसला होता, हे इतके प्रश्न विचारतायत, एवढे का प्रश्न विचारतोय माणूस म्हणून तुम्ही खरं नाही म्हणायला पाहिजे होतं, मग हो का म्हटलं? हो, वडिलांनी सांगितलं होतं की मुलगा कसा आहे ते नंतर मला। पण खरा मुलगा कसा आहे हो आता इतक्या वर्षानंतर? चांगले आहेत। किती वर्ष झाली लग्नाला? 36। हा आकडा पण काय मस्त आहे, हो की नाही? नाही, पण आम्ही या माऊलीला बघितलेलं आहे की अक्षरशः ते दिवस आठवतात की ज्या वेळेला आम्ही अशोक हांडेंना भेटलो, त्या कार्यक्रमाच्या रिहर्सल्स केल्या, तो मंगलगाणी दंगलगाणीच्या निमित्तानं या कुटुंबावर, संपूर्ण कुटुंबाला भेटण्याचा एक योग आला। आणि तो आपल्या प्रवासामधला ना एक छान कधी कधी क्षण असतात ना, तसा तो एक सुवर्ण योग होता असं मला वाटतं। कारण सगळ्यांचं म्हणजे वहिनी, हे ते वहिनी पण आहे ना, ते माझ्या मते या माऊलीनं इतकं जपलेलं आहे ना त्या घरात। मला तुम्हाला विचारायचं आहे, मी जेव्हा घरी तेव्हा आलो होतो, खूपच त्यावेळेला खूप माया करणारी आई, बाबांनाही आम्हाला बघता आलं। मला एक फक्त आठवते प्रसंग की आपण रात्री 3 वाजता आलो। हो।
आणि तू मला सांगत होतास की दादा ॲक्च्युली भूक लागली आहे, ते मला सांगत होतास तू. मग गपचूप आता आपल्याला काय खायला तर मिळणार नाही हे तिने ऐकलं आणि रात्री तिने गपचूप आपल्याला पोहे करून दिले. रात्री 3 वाजता. ते मला मात्र मी आठवतं. म्हणून म्हटलं ना की त्यावेळेला मला हे सगळं बोलत असताना ना मला तो काळ म्हणजे आज नाही म्हटलं तरी आता त्याला किती वर्ष झाली सांगतो 35 वर्ष 87 म्हणजे 35 वर्ष बरोबर आहे. त्याच दरम्यान आता तुमच्या लग्नाला 36 वर्ष म्हणजे तोच नवीन त्यावेळेला ती आई इतकं प्रेम करणारी ती माऊली. हा पण आई बाबांबद्दल काय सांगा? आईबद्दल म्हणजे आईबद्दल सासूबाई प्रेमळ होत्या. म्हणजे कधीच त्यांनी असं हे केलं नाही. म्हणजे जरी मी नवीन आले तरी मला कधी त्यांनी हे केलं नाही, सासूरवास नाही, काही नाही, सगळं मुलीसारखं त्यांनी हे केलं. एक प्रसंग यांचा मी सांगतो तुला. आता घरामध्ये साडी नेसायची पूर्वीचं आपल्या पारंपरिक पद्धतीने होतं आणि आमच्या बहिणी मात्र गाऊन घालायच्या. काय हिला मी म्हटलं तू पण गाऊन घाल ना दिवसभर, ते साडी कॅरी करायचं वगैरे असं. तर ती म्हणे मी आईला विचारते. आईला तिने विचारलं, आई म्हणाल नाही ते चालायचं नाही आपल्याकडे. तर मी म्हटलं काय आई बोलते तू, गाऊन घालायला काय हरकत आहे. आता आपल्या शोभा आणि सुमन घालतात, मग तिला काय? अरे बाळा त्या माझ्या मुली आहेत, ही सून आहे. ती म्हणजे इतकी सगळं रोकटोक कसं बोलायचं, हजार जबाबी ती कशी होती ते एवढं मला आठवत आहे. मी हिला म्हटलं आपले सगळे प्रयत्न फेल गेले. आज जे काही यशावरती आहात त्या माऊलीचा किती वाटा आहे? रंजना वहिनींबद्दल आज तुम्ही बोला. लग्न झालं त्यावेळी ती एक खेड्यातली मुलगी होती, कॉलेजला वगैरे जात होती. इथे आल्यानंतर तिने शहराशी जुळून घेतलं. दोन्ही कुटुंब साधारण आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या सारखीच होती. गावी शेतकरी कुटुंब आमचंही होतं, त्यांचंही होतं. मुंबईला आम्ही व्यापारानिमित्त आलो होतो. तिने कुठेही असं जाणवून दिलं नाही. माझे वडील 7 वर्ष आजारी होते, बेड रिडन होते. त्यावेळेला मी तिथे बसून काही करू शकत नव्हतो, कारण त्यावेळेला मला कुटुंबाचा खर्च काबीला चालवण्यासाठी मला बाहेर काम करणं आवश्यक होतं. परंतु शोभा, सुमन आणि रंजना आमची आई, 7 वर्ष जो माणूस बेड रिडन आहे त्याला बेडसोड झालेला नाही. लक्षात ठेवा, बेडसोड झालेला नाही. म्हणजे इतकी सेवा या मंडळींनी त्यांची केली. आणि त्याच्यात कसं असतं, मुली करतात आणि सून करते, याच्यामध्ये परत एक फरक असतो. खरं आहे. आणि एवढं केल्यानंतर मी खूप काय करते आणि मग मलाच कष्ट पडतात असं कधी तिने जाणवू दिलं नाही. हे सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी प्रोफेशनलला सुरुवात केली 87 साली. आमचं लग्न झालं 85 साली. आता मी आमच्याकडे ते असं फोल्डिंग टेबल होतं, मला आठवतं मुलुंडला. ते मी रात्री लिहायला बसायचो. ही म्हणायची काय एवढं लिहित आहे? म्हटलं ते प्रोग्रामचं मी लिहितोय. दुसऱ्या दिवशी बसलो तर अहो काल लिहिलं ना, आज काय लिहित आहे? तिला त्याची कल्पना नसायची. मग आपल्या रिहर्सल चालायच्या. आज कुठे चालले? रिहर्सलला. उद्या चालले रिहर्सलला. अहो झाले ना रिहर्सल 2 दिवस, आता काय रिहर्सल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. मग मी तिला काय केलं, चौरंगलाच राहायला आणलं. आणि मग तिच्या समोर सगळ्या गोष्टी घडत होत्या. कधी भारती आली, कधी भक्ती आली, अनेक कलाकार यायचे, पण त्या सगळ्यांना ती आदरातिथ्य त्यांचं करायची. बरं, एवढं सगळं करत असताना तुम्ही कधीच 36 वर्षात त्यांच्यावर रागावला नाही, त्याचं काय रहस्य आहे? हे गोड असले रागवले नाही असं वाटतं तुम्हाला? मला सांगा, जर रागावला असालच तर असं कुठलं कारण असू शकेल ज्याच्यावरून तुम्ही त्यांच्यावर रागावू शकता? त्यांची कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यावरती तुम्हाला राग येऊ शकतो? आम्हाला तरी नाही वाटत तुम्ही रागवत असालच. रागवते की कधी कधी, वेळ द्या म्हणून. अच्छा, वेळ देत स्वतःची तब्येत सांभाळा म्हणून. बरं, यांचं कधीतरी बिनसलंय, हे तुम्हाला कळतं कसं? कसं आहे माहिती आहे ना, आपला व्यवसाय असा आहे ना की आपण कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही. यू कॅनॉट हॅव द केक अँड ईट टू. म्हणजे तर त्या आपल्याला ते द्यावा. तिकडे जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर इकडे तो प्रसंग येतोच. ते आता ते सध्या प्रसंग आमच्या सुजयच्या बाबतीत आणि पारुलच्या बाबतीत पण चालू आहेत. निवान म्हणतो बाबा आता अर्ध्या 15 मिनिटात येणार आहे, बाबा 2 तास येत नाही. हे बघा, आता त्याच्यावर ढकलू नका, आपलं बरं चाललंय. नाही तसं नाही. म्हणजे हे प्रसंग येतात त्यामुळे आपल्या मनात एक अपराधी भावना असतेच की आपण वेळ देऊ शकत नाही आहोत आपण. नाही म्हणजे मला काय म्हणायचं, असं कळतं कसं की आज जरा बिनसलंय, आज जरा आपण
शांतपणे दंगल गाणी नको, आज मंगल गाणीवरच लक्ष देऊ. अहो दंगल गाणी बाहेर असतात आमची, घरामध्ये सगळी मंगल गाणीच असतात. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय माहिती आहे ना, तर व्यवहाराच्या बाबतीमध्ये जरा तरी इकडे तिकडे झालं व्यवहाराच्या बाबतीत तर ती प्रचंड चिडते. आणि साधारण पी चिदंबरम किंवा राजन किंवा मनमोहन सिंग यांच्यापेक्षा तिला अर्थव्यवस्था खात्यातलं जास्त कळतं असं तिचा समज आहे. समज नाही. त्यामुळे आपण काय बुवा समजा एखादी इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा काय, तर ती लगेच ती पक्कड जी काय पातेल्यात काय परतवत असेल तर ते घेऊनच ती येते डायरेक्ट. म्हणजे तिचा गैरसमज आणि तिचे ठाम समजुती ह्या कधी कधी मला खटकतात. त्यामुळे मग त्या ठाम समजुती आणि त्या गैरसमजामुळे आमच्यात वादावादी होते. आणि ती वादावादी कशी होते की ठीक आहे बरं माझं चुकलं असं म्हणून ती संपवते. पण आलं लक्षात, तर ते त्या गोड वादावादी असतात. नाही म्हणजे अशा असल्याच पाहिजे, अशा असल्याच पाहिजेत. आणि त्याच्या मागे एकच भूमिका असते, ते म्हणजे मला जपणं. दररोज रात्री प्रयोग करायचा, दररोज रात्री 1 वाजता आपण घरी यायचं आणि दररोज रात्री आपल्याला तव्यावरची पोळी खायला मिळायची. यासारखं भाग्य आपलं कुठे दुसरीकडे असू शकतं. हे जास्त महत्वाचं आहे. वहिनी, तुमच्याबद्दल ना आता नणंदबाईंना जरा विचारतो, त्यांच्या काय भावना आहेत वहिनीबद्दल त्या जरा जाणून घेऊया. तिने नेहमीच प्रेम दाखवलं, नेहमी लाड केले आमचे, कधीही राग रुसवा केला नाही. आणि काय हवं ते अगदी आईसारखंच आम्ही हक्काने तिच्याकडे मागायचो. कधी आम्हाला वाटलं नाही आमची वहिनी आहे, ती अशी मायमाऊलीसारखीच राहिली. आमचं दोघींचं 85 to 90पर्यंत मी घरात होते, म्हणजे आम्ही दोघीजणी एकत्र होतो. आम्ही एकदाही भांडलो नाही. आता तर असं होतं की अशोकला बोलायला वेळ नसतो तर आम्ही वहिनीला फोन करतो आणि वहिनी बरोबर ते काम व्यवस्थित करते, त्याला सांगायचं आणि ते परत आम्हाला परत कळवायचं, हेही ती छान अगदी व्यवस्थित उत्तमरित्या करते. तीच म्हणजे आमचं माहेर आहे आता. किती मस्त. मला तेच विचारायचं आहे की लग्नानंतर दोघांनी बघितलेला एक पहिला चित्रपट वगैरे कुठला आहे का? एकतरी बघितलाय दोघांनी? आपलं पिक्चर बघून लग्न झालं होईपर्यंत पिक्चर बघून सगळी मनं भरलेली होती आपली. पण मग कुठे घेऊन कुठे गेला होता? तसं आम्ही आता कसं आहे, राणीचा बाग सांगू नका. नाही दरवर्षी 23 जूनला आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या वेळी 2-3 दिवस वेळ काढतो. किती नुकसान होतं माझं मला माहिती आहे. कितीही बोललो तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ऐकत राहावं असंच वाटत राहतं. सुनबाई, आपलं माहेर कुठलं? ठाणा. कॉलेज? पहिले रुईया मग रुपारे. सासूबाईंबद्दल काय म्हणणं आहे आणि सासरेबुवांबद्दल काय म्हणणं? सासूबाईंचं दडपण येतं, कारण त्या खूप शिस्तीत आहेत. हिशोब म्हणा किंवा सगळ्यांची काळजी घेणं म्हणा, म्हणजे आदर्श आहे बघायला गेलं तर. ते दडपण येण्यासारखं आहे, पण कौतुक वाटतं. म्हणजे इट्स डिफिकल्ट ॲक्च्युली स्पीकिंग. इतके वर्ष जेव्हा नवरा एवढा बिझी आहे, एवढ्या गोष्टी चालू आहेत, तेव्हा खंबीरपणे त्या त्यांच्या व्हॅल्यूजशी पण टिकून आहेत. म्हणजे शी इज व्हेरी शुअर त्यांना काय हवं आहे काय नको आहे. त्या कधी त्याच्या बाबतीत डगमगत नाही. सासऱ्यांबद्दल दरवेळी मी मराठी म्हणा किंवा कुठलाही प्रोग्राम पाहिल्यावरती मला असं अजूनही असं खूप मोठे वाटतात. आणि मला असं वाटतं नेहमी कसं जमतं यांना, कारण मी घरात त्यांना बघते ते आणि शोला त्यांना बघते ते, दोघं खूप वेगळी व्यक्तिमत्व वाटतात मला. आणि कौतुक वाटतं की इतक्या एनर्जीने इतकी वर्ष इतक्या मोठ्या टीमला घेऊन सातत्याने करणं आणि सतत वाचणं, सतत लिहिणं, सतत संपर्क ठेवणं. पण तुमचं लव्ह मॅरेज ना? हो. सुजय, आता सांग, आई बाबा आधी आई. आई मला वाटतं म्हणजे दोघंही तसं पाहिलं तर आहे ना नॉर्थ अँड साऊथ पोल आहेत. म्हणजे जवळपास पण एकमेकांचे स्वभाव धर्म नाही आहेत. आणि तेच खूप महत्त्वाचं आहे की आई जी आहे, जे तुम्ही म्हणालात की ती प्रत्येकाला इक्वल वागवते, कोणीही असेल, तर ते मला वाटतं तिच्याकडून शिकतोय किंवा. आणि बाबांबद्दलही तसंच मला वाटतं. म्हणजे पप्पा म्हणतो मी त्यांना, त्यांचं एवढं मेटिक्युलस काम आहे की ते पर्टिक्युलर एखादी गोष्टीवरती एवढं डिटेलिंगमध्ये काम करणं, हे मला वाटतं खूप शिकण्यासारखं आहे. आणि ते म्हणजे आम्ही सतत शिकत असतो. आणि ते एखादी गोष्ट सांगायची असेल खूप प्रायव्हेट किंवा
समजा प्रेमाचंच आहे, हां. तर तू आधी आईकडे शेअर करशील की बाबांकडे? मी आईकडे शेअर करीन, पण ते पण आता मी आमच्या प्रेमाची गोष्ट ही पत्र लिहून सांगितली होती, कारण की मला तेवढी म्हणजे मला हे नव्हतं की अरे मी कसं असं समोर सांगू त्यांना. तुम्ही आधी पत्र वाचलं आणि लगेच नाही यांना सांगितलं. 2 महिन्यांनी तूच सांग का मी सांग, असं करत करत 2 महिने घालवले. पण तोपर्यंत- कारण सीझन होता त्यावेळेला. अरे बाबा फार महत्वाचं. तू सांगायचं का मी सांगायचं. सीझन संपल्यानंतर मग हे केलं. मग काय प्रतिक्रिया काय होती? हे डायरेक्ट त्याच बोलले, अरे माझ्याच पुढे निघालास तू तर. काय झालं, हिने मला रात्री खूप दबकत आणि घाबरत असं काहीतरी घडल्यासारखं सांग. मी म्हटलं चांगलं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. मग मी डायरेक्ट त्यालाच विचारलं, म्हटलं तू तो माझ्या पुढे गेलास, म्हटलं मला जे जमलं नाही आयुष्यात ते तू केलंच, म्हटलं असं करून त्याला मी रिलॅक्स केलं. किती वाजता? आणि बघा कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी शेवटी ईश्वर ठरवतो हे आपल्याला पटत जातं. कारण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये मला मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की तुमच्या यशाचं रहस्य काय. तर मला असं वाटतं यशाचं रहस्य माझ्या हेच आहे की आम्हाला खूप चांगली माणसं मिळाली. किती बाप. माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं आली आणि जी चांगली आहे ती टिकली, जी चांगली नाही ती एका सेकंदात 2 सेकंदात 1 वर्षात बाजूला झाली. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि त्याच्या पलीकडे जाऊन द हॅपीएस्ट मोमेंट आउट ऑफ सुजय अँड पारुल इज अवर निवान. निवान. किती खरी श्रीमंती जर कुठली असेल ना, तर ती अत्यंत संस्कार असलेला मुलगा त्यांच्या घरात आहे सुजयच्या रूपानं. आणि त्याचं सगळं श्रेय माऊली तुम्हाला जातं. कारण मुलगा माझा आहे, विषय नाही, हरकत नाही. हे तुझी जगलरी आहे ना दोघांनाही खुश करण्याची. नाही सगळ्यात महत्वाची म्हणून तू गोष्ट सक्सेसफुल भावोजी आहे. क्या बात आहे. कारण एक लक्षात ठेवा, आज या कार्यक्रमात जरी मी भावाप्रमाणे नातं असलं तरी आलेलो आहे माहेराहून. पहिल्या भागाची सांगता करत असताना आज आपण सन्मान करणार आहोत तो अशोकजींचा. आणि पुढच्या भागात अर्थातच घराघरातल्या माऊलीचा सन्मान जसा होतो तसाच सन्मान आपण करणार तो रंजना वहिनींचा, या माऊलीचा. तेव्हा क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया.